तर वाल्मिक कराड याच्या समर्थक सुद्धा परळी शहरामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। पुढे जर आपण बघितलं तर रस्त्यावरती ट्रॅफिक जाम सुद्धा हे सगळे लोक या ठिकाणी जमत असल्यामुळे पाहायला लागलेली आहे आणि व्यवहार जे आहे ते ठप्प झालेले आहेत। पुढे आपण बघू शकता की ही सगळी बाजारपेठ आहे, ही मोठी बाजारपेठ आहे। या परिसरामध्ये वेगवेगळी दुकानं आहेत, मात्र ही सगळी दुकानं जर आपण बघितलं तर ते पूर्णतः या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहेत। वाल्मिक कराड समर्थकांचा एक मोठा जथ्था जो आहे तो परळीमध्ये ही बाजारपेठ बंद करत फिरत असल्याचं सुद्धा चित्र आहे। हे बघू शकता इकडल्या साईडची ही दुकानं आहेत, बेकरीची दुकानं आहेत, चहाची दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत, वेगवेगळी महत्वाची वस्तूंची दुकानं आहेत, ती सुद्धा दुकानं इथे बंद करण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर हे सगळं चित्र परळीमधलं आहे। वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड यांचे समर्थकांनी आक्रमक होऊन या ठिकाणी जे बाजारपेठ आहे ती बाजारपेठ बंद करायला सुरुवात केलेली आहे। खरं तर आज सकाळपासून परळी शहरामध्ये आंदोलनं सुरू झाली होती। वाल्मिक कराड यांच्या आईने ठिय्या आंदोलन केलं होतं, त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे समर्थक टावरवरती सुद्धा चढले होते, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं गेलं। मात्र ज्या वेळेला वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का लावण्यात आला असल्याची बातमी समोर आली, ती बातमी समोर आल्यानंतर हे जे सगळे समर्थक आहेत त्या समर्थकांनी ही बाजारपेठ बंद करायला सुरुवात केलेली आहे। इकडे जर आपण बघितलं उजव्या हाताला तर तिकडे सुद्धा ही बाजारपेठांची एक मोठी गल्ली गेलेली आहे, ती सुद्धा गल्ली जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि लोक रस्त्यावर उभे असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। परळी शहरामध्ये मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते। ही बाजारपेठ जर आपण आत जाऊन बघूयात आणि त्यानंतर खरं हे जे चित्र आहे परळीतलं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण तातडीने अगदी वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लागल्याची बातमी आल्यानंतर 10 मिनिटाच्या आत परळी शहर बंद करण्यात आलं असल्याचं हे सगळं चित्र आपण बघताय। ही मोठी बाजारपेठ आहे, दोन्ही बाजूने मोठ्या संख्येने इथं दुकानं आपल्याला पाहायला मिळतात, मात्र ही सगळी दुकानं बंद करण्यात आलीत आणि हे सगळे व्यापारी असतील, नागरिक असतील, समर्थक असतील, ते सुद्धा रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे। काय सांगाल, बाजारपेठ बंद केली? हो सर। का बरं? काय की आम्हाला काय माहित नाही सर। कल्पना व्यापारी व्यापारी मेडिकल तुमचं काय कल्पना बंद का केलं? काय काय नाही काय माहित नाही, पण रॅली गेल्या बंद केले, सगळ्यांनी शटर बंद केले म्हणून आम्ही शटर बंद केलं। काहीतरी माहिती असेल का? काहीच नाही सर। बोलायला घाबरतात का? नाही घाबरत नाही सर, घाबरायचं कशाला? सगळ्यांना बंद करायला म्हणून आम्ही बंद करायलो। अच्छा, सगळ्यांनी बंद करण्याचं कारण तुम्हाला कल्पना आहे? काहीच नाही, सगळे शटर बंद करायचो आम्ही, आमची दुकानाची हे बघायलो। हे सगळ्यांनी शटर दुकानं बंद केले, त्यामुळे आम्ही पण आमचं दुकान बंद केलं असं म्हणतायत। इथं काही तरुण जमलेले आहेत। का बंद झाली बाजारपेठ? काय माहितच नाही, मीच आता आलोय। आम्हाला काही आयडिया नाही त्याच्यात काय झालंय, आम्ही फक्त इथं थांबलेलो होतो, तर आता दुकान बंद केलंय। तर पुन्हा एकदा बघू शकता की हे सगळे जे व्यापारी आहेत ज्यांची या ठिकाणी दुकानं होते, हे सगळे दुकानं बंद झालेले आहेत। मात्र इथं कुणी सध्या बोलायला तयार नाही, आम्हाला काही माहिती नाही, मात्र सगळ्यांनी दुकानं बंद केले, त्यामुळे आम्ही पण आमचं दुकान बंद केलं अशी प्रतिक्रिया भूमिका या ठिकाणी हे सगळे व्यापारी घेत आहेत। हे गॅरेजचं दुकान आहे, समीर गॅरेज म्हणून, यांनी सुद्धा दुकान बंद केलेलं आहे। दुकान बंद केलं तुम्ही तुमचं? हो बंद केलं, का बरं? हे असं वातावरण झालं म्हणून बंद केलं मी। का बंद केलं? बंद केली बाजार? सगळं बरोबर, सगळ्यांनी केलं। काय कारण? काय माहिती नाही। इकडे पुन्हा एकदा आपण बघू शकता की अजून हे इकडे तरुण आहेत। मधली सुद्धा बाजारपेठ मधल्या गल्लीतली सुद्धा पूर्णतः बंद केलेली आहे। पण काय बंद केलं? काय वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर जे काही आज प्रेशराईज करून जे काही त्या गुन्ह्यामध्ये नसताना सुद्धा अण्णांना विनाकारण खसटल्या जात असे आणि जे मोका या अंतर्गत असे गुन्हे दाखल करायला लागलेत। बरं, ते अण्णा म्हणजे एक प्रमुख माणूस आहे, प्रत्येकाच्या फॅमिलीतला एक कुटुंब प्रमुख असल्यासारखा आहे। म्हणजे प्रतिसाद आहे हा लोकांनी बंद केलं म्हणजे यांना काही धामधूम केलेलं नाही, कुणी काही आम्ही काही जोर जबरदस्ती केलेलं नाही पब्लिकनं कोणत्याही। हे जे काही मार्केट लाईनचा जो व्यापारी वर्ग आहे ना, यांनी हा मनानी की बाबा आज आपल्या घरातला प्रमुख माणूस पण व्यापारी आहात का? हो, माझी पानपट्टी आहे विभूते। हा, तुम्ही बंद केली? हा सर, बंद केली ना सर। असं कसं होणार सर? बंद करणारच ना सर। हे प्रत्येक परळीकरांचा, बीड जिल्ह्याचा हा आवाज आहे सर, आणि हा विनाकारणात हा एक चुकीच्या पद्धतीने या गोष्टीला वळण दिलं जात आहे। न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून जे काही गोष्टी व्हायला पाहिजेत, पण काल जे त्यांनी आंदोलन केलं की बळजबरी झाली ना, अण्णांना घ्या नाही तर आम्ही आत्मदहन करू, या चुकीच्या गोष्टी व्हायला लागल्यात। त्यासाठी जे काय प्रतिसाद दिलेला परळीकर। तुमचं कोणतं दुकान? माझं सर मार्केटला इथं दुकान आहे, छोटेसे बंद केलं? माझे। हो साहेब, अण्णाच्या प्रेमापोटी। अन्नाच्या प्रेमापोटे। आता हे पुन्हा एकदा आपण बाजारपेठ पुढे सुद्धा बघू शकता की हे सगळे बाजारपेठ जे आहे ते बंद करण्यात आलेली आहे।